नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणी, माझ्या सर्व मैत्रिणी आणि माझे सर्व मित्रपरिवार आणि माझे सर्व ज्येष्ठ आणि वरिष्ठ, आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आजचे महा अपडेट आहे की आजच्या तारखेपर्यंत 12 लाख बहिणी या अपात्र झालेल्या आहेत. लाडकी बहीण योजनामध्ये आजच्या तारखेपर्यंत 12 लाख बहिणी या अपात्र झालेल्या आहे, घोषित केल्या गेलेल्या आहेत. आणि आता लाडकी बहीण योजनेमध्ये 4 नवीन निकष आलेले आहेत आणि जे आपले पूर्वी जे 5 नियम होते त्यामध्ये आणखीन 2 नियम हे ॲड करण्यात आलेले आहे. आणि KYC जे आहे ते अतिशय बंधनकारक आहे. नाहीतर सर्व लाडक्या बहिणी, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणी लाभ घेत आहेत आणि ज्या बहिणींना याआधी लाभ झालेला आहे, अशा सर्व बहिणींनी KYC करणं हे बंधनकारक आहे. नाहीतर अशा बहिणीसुद्धा योजनेतून बाहेर काढण्यात येतील. अशा पद्धतीने आजचे हे अपडेट आपल्या हाती प्रसार माध्यमातून आपल्या हाती लागलेले आहे. तर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणत आहेत आणि स्वतः आदिती तटकरे काय म्हणत आहेत, लाडकी बहीण योजनेचे निकष आता काय आहेत, पूर्वी काय होते आणि लाडकी बहीण योजनेचे नियम आधी काय होते आणि आता काय आहेत, आजच्या तारखेला सर्व लाडक्या बहिणी ज्या लाभ घेत आहेत त्यांनी आपल्याला कसं अपडेट ठेवायचं आहे, हे सर्व अत्यंत महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्व लाडक्या बहिणी, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहेत. सर्व माझ्या मित्रपरिवार आणि माझे ज्येष्ठ वरिष्ठ, आपणा सर्वांना मी मनापासून एक रिक्वेस्ट करते की जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, घंटीचे बटन दाबा आणि ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. ऑल जे आहे 3 ऑप्शन येतात तिथे, त्याप्रमाणे तुम्हाला ऑल ऑप्शन हे सिलेक्ट करून त्याच्यावर टच करायचं आहे. तरच तुम्हाला जे पण काही नवीन सरकारचे अपडेट येतील ते तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसतील. जे काही लाडकी बहीण योजनेमध्ये बदल होतील ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील जेव्हा तुम्ही ऑल ऑप्शन सिलेक्ट कराल. जेव्हा तुम्ही ऑलवर तुम्ही टच कराल तेव्हाच तुम्हाला नोटिफिकेशन येणार की नवीन व्हिडिओ आला किंवा सरकारने काही नवीन बदल केलं किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल झाले असेल तर ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील. तर लाडक्या बहिणींना विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. म्हणजे आजचे नवीन काय बदल आहेत हे सगळ्या बहिणींना कळेल आणि सगळ्या भावांना कळेल. समजा काही भाऊ असे असतील की त्यांनी त्यांच्या घरातल्या फॅमिलीच्या याच्यात फॉर्म भरला असेल तर त्यांना ही गोष्ट सगळी माहीत पाहिजे. तर बघा, आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून-जुलै महिन्यात KYC सादर करावे लागेल. तसेच सर्व महिलांना हयातीचा दाखला देखील द्यावा लागेल. यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात येतील असं सांगण्यात येत आहे. तर तुम्हाला कळालंच असेल की आता तुम्हाला KYC हे बँक KYC करणं हे अत्यंत गरजेचे आहे. तर या 2 गोष्टी केल्या तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून-जुलै महिन्यात KYC सादर करावे लागेल. तसेच सर्व बहिणींना हयातीचा दाखला देखील सादर करावा लागेल. इथे तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये द्यावा लागेल. आता ते कसा द्यायचा आहे हे तर अजून हयातीच्या दाखल्याबद्दल काही अपडेट आलेलं नाही आहे. जसंही हयातीचा दाखला कसा काढायचा आणि आपल्याला तो कुठे द्यायचा, लाडकी बहीण योजनेमध्ये जसेही अपडेट माझ्या हाती येणार की हयातीचा दाखला हा कसा तयार करायचा आहे, कुठे तयार करायचा आहे आणि मग तो आपल्याला लाडकी बहीण योजनेला कसा सबमिट करायचा आहे, हे सर्व जसेही अपडेट येणार तसे मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार. तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका. परंतु हे नवीन अपडेट आलेलं आहे ते मी तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये सांगत आहे. आणि KYC बँक KYC तुम्हाला ही जून महिन्यामध्ये करायची आहे. जून आणि जुलै असे हे त्याच्यासाठी 2च कालावधी आहे. KYC बद्दल मात्र तुम्हाला हे अतिशय आवश्यक आहे, ही गोष्ट अतिशय बंधनकारक आहे. तर बघा,
2100 रुपये तुम्हाला महायुती सरकार म्हटले होते की तुम्हाला 2100 रुपये देणार म्हणून, आणि अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा तुम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला 1500वर ठेवणार नाही आणि 2100वर तुमची वाढ करून देणार। तर अशा पद्धतीने हे सर्व आता सगळीकडे जनता विचारत आहे, सर्व लाडक्या बहिणीसुद्धा आता विचारत आहे की तुम्हाला आता बहिणींना 2100चा हप्ता मिळणार की 1500 रुपये मिळणार। अशा पद्धतीने सगळीकडे हे जे आता अपडेट आहे ते वर्तविले जात आहेत। तर सर्व लाडक्या बहिणींनी याची म्हणजे नोंद घ्यावी। सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभात 2100 लाभापर्यंत वाढ करणार का असे विचारले जात आहे। 10 मार्च रोजी घोषणा होणार का? आणि आता 3 मार्चपासनं जे आता आपलं ह्याचं अधिवेशन आहे सुरू होणार आहे, 3 मार्च 10 मार्चपर्यंत अर्थसंकल्प आपला मांडले जाणार आहे महाराष्ट्राचा। त्यामध्ये सर्व फायनल डिसिजन होणार आणि त्यामध्ये सर्व डिटेल्स कळेल की आता लाडक्या बहिणींना यापुढे 2100 रुपये मार्चपासून मिळणार की एप्रिलपासून मिळणार। तर महायुतीचे सरकार आल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत महायुती लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ज्या पैशात वाढ करण्याची घोषणा करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र तसे झाले नाही। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भाष्य केलं होतं की आता लवकरच लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार आहोत। परंतु आहे काय सत्य ते आपण आता जाणून घेऊयात। बघा, शासनाच्या महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर अतिशय मोठा हा भार पडलेला आहे आणि असा हा भार पडल्यामुळे आता लाडकी बहीण योजनामध्ये सरकारचे खूप पैसे खर्च होत आहे आणि बाकीचा जो बजेट आहे तो सर्व बजेट आता कोलमडत आहे। त्यामुळे आता हे कठोर पाऊल महाराष्ट्र सरकार हे उचलत आहे। बघा काय होणार आता लाडक्या बहिणींचं। तर बघा, ज्या पण काही लाडक्या बहिणी आहेत की ज्या बहिणीकडे कार आहे ती बहीण आता लाडकी बहीण योजनेमध्ये राहणार नाही। ज्या बहिणीचं स्वतःचं घर आहे ती सुद्धा बहीण आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। ज्या बहिणीच्या फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये कोणीही समजा टॅक्स भरत असेल तर आता अशी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार नाही। आणि ज्या बहिणीच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी आहे किंवा सरकारी खात्यामध्ये कामाला आहे तर अशा लाडक्या बहिणीला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही। हे जे 5 निकष आहेत ते आपल्या आधीचे आहेत आणि जे 2 निकष जे लावलेले आहेत सरकारने ते आहेत की तुम्हाला बघा आता तुमचं बँक EKYC करणं अतिशय आवश्यक आहे। जे 2 नवीन निकष आहेत ते आहे, त्यामध्ये पहिला जो निकष आहे तो तुम्हाला बँक EKYC करणं गरजेचं आहे आणि दुसरा जो निकष आहे सरकारने वाढविलेला तो आहे तुम्हाला तुमच्या हयातीचा दाखला आहे तो तुम्हाला तयार ठेवायचा आहे। तर हे 2 जे बदल केलेले आहे सरकारने आणि हे जे 2 नवीन निकष आणलेले आहेत तर ह्या निकषामध्ये हे निकष तुम्हाला पाळावेच लागणार, नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही। कारण की आधी हा आकडा 9 लाख होता आणि आज हा आकडा 12 लाख झालेला आहे। तर आजपर्यंत 12 लाख बहिणी या लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरविल्या गेल्या आहेत। आता या लाडक्या बहिणींना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कधीही होणार नाही। आणि आणखीन महत्त्वाचे म्हणजे बघा, सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाचे अपडेट सांगायचे आहे, अत्यंत महत्त्वाची न्यूज सांगायची आहे की तुमचे सगळे हे जे कागदपत्र आपण जे जोडलेले आहेत लाडकी बहिणीचा फॉर्म भरताना ते सर्व तुमचे कागदपत्र तुम्ही अपडेट ठेवा, म्हणजेच तुम्ही EKYC कंप्लीट करून घ्या। म्हणजे जसं की बघा, तुमचं आधार कार्ड हे तुम्ही अपडेट करा। हे मी तुम्हाला याआधी पण व्हिडिओ मी सेपरेट बनवला होता आणि त्यातही मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तुमचं आधार कार्ड हे अपडेट ठेवा, म्हणजेच तुम्ही तुमचं आधार कार्ड EKYC करून घ्या, तुमचं बँक खातं EKYC करा, तुमचं रेशन कार्ड EKYC करा आणि तुमचं पॅन कार्डची तर आता याच्यामध्ये आवश्यकता नाही आहे, परंतु पॅन कार्डचा जो नंबर असतो तो नंबर आपल्याला सगळीकडे आवश्यक असतो। तर सर्व बहिणींना माझी विनंती आहे की तुम्ही तुमचे सगळे हे EKYC कंप्लीट ठेवा। आणि जर तुम्हाला EKYC म्हणजे काय, EKYC कसे करायचे आहे, EKYC केव्हा करायचे आहे, कसे करायचे आहे आणि का करायचे हे जर तुम्हाला नसेल कळत तर मला तुम्ही कमेंट करा सगळ्यांनी, तर मी ताबडतोब तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते। आणि सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा महत्त्वाचं सांगणं आहे की जर आपण चॅनलवर नवीन आला असाल आणि तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल
तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाची जी माहिती आहे ती सगळ्यांना बहिणींना मिळेल आणि सगळ्या ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्यांना सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. कारण की अत्यंत सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा, ऑलवर तुम्ही टच करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सगळ्यांनी करा. हां, आम्हाला 2100 रुपयाची गरज आहे, आम्हाला 2100 रुपये हवे आहेत अशी सर्व बहिणींनी कमेंट करा. आणि आपण व्हिडिओ कुठून बघत आहात हे पण मला कमेंट आठवणीने करा. हां.